शुभूच्या घरी. अहो पम्मी मॅडम, तुम्ही मला उकात्या त्यालात उडी मारायला सांगा, तुम्ही मला उंच कड्यावरून उडी मारायला सांगा, नाहीतर तुम्ही मला आहे ना मला पाण्याखाली समाधी घ्यायला सांगा, नाहीतर भर थंडीत चांदीच्या महालाच्या टोकावर बसवा, आणि हे पण नाही जमलं ना तर मला हत्तीच्या पायाखाली द्या. अहो तुमच्यासाठी ना मी हसत हसत हत्तीच्या पायाखाली जाईल. नो नो नो, अरे हे सगळं केलंस ना तर तू देवा घरी जाशील, मग शुभूच्या घरी कोण जाणार आहे? अहो तेच सांगतोय मी तुम्हाला, एक वेळ मी देवा घरी जायला तयार आहे, पण मला नगरकरांच्या घरात नका पाठवू. अरे असं काय करतोयस तू? माझ्यासाठी एवढं नाही करणार तू केकू? एवढं सोपं तर काम आहे, शुभूच्या घरी जायचंय. घरात? अहो त्यांच्या घराच्या आजूबाजूला जरी बाईंनी मला पाहिलं ना तर छडीने फोडून काढतील होते मला. अरे मग कसं कळणार की शुभू कुठे गेलाय ते? कुठेतरी अशी हक्काची व्यक्ती पाहिजे जे जाऊन विचारेल की कुठे गेलाय हा शुभू. मग मैत्रीण म्हणून अश्विनी तर विचारूच शकेल ना. OMG, सुरू सुरू बोलायला लागली माझ्या बरोबर राहून. अहो तरी पण तुम्हाला हात जोडून सांगतो, शुभंकर कुठे गेला हे बाई नाही सांगणार अश्विनीला. असं कसं? ती मैत्रीण आहे ना, ती हक्काने विचारूच शकते. आणि तसं पण या दोघांची मैत्री मान्य आहे ना शरूला? शरू? शरू शुभूची मम्मी. तरी शरू तरी बाई नाही सांगणार अश्विनीला. बाईंना माझी आणि शुभंकरची मैत्री मान्य होती, पण ह्या शूटिंगचं मॅटर झाल्यापासून त्यांनी मला सुद्धा थांग पत्ता लागून दिला नाही की शुभंकर कुठे गेलाय म्हणून. मग त्या अश्विनीला तरी काय सांगतील? अरे पण विचारून तर बघू दे. नको, बाई शुभंकरच्या आई आहेत. अश्विनीने जर इतकं स्पष्टपणे विचारलं ना तर नगरकरांचे दरवाजे कायमचे बंद होतील तिच्यासाठी. मग दरवाजाच्या आत असं नेमकं कोण आहे जो आपल्याला हे सांगू शकेल की शुभू कुठे गेलाय? एक जण आहे. कोण? मंदार दादा. ओ मंदू. आई वाचते आता. तू जाणार. मी काय करू? आणि मी काय बोलणार आहे? आता जे काय बोलायचं ते तूच बोल. बाबा तुम्ही सांगा ना. मी माझी हत्यारं अनेक वर्षांपूर्वीच टाकली आहेत. नाही तू बोल काय असेल ते. काय चाललंय? आई ते बाबा हत्यारांविषयी काहीतरी बोलत म्हणजे. आई मंदारला तुमच्याशी बोलायचंय. मला बोलायचं होतं आई, पण बाबा म्हणले की मी बोलतो, मग मी काय बोलू ना. मग बाबा म्हणजे हा म्हणजे मलाही बोलायचं आहे म्हणजे होतं. पण मी विचार केला आपल्या घरातली थोरली सून आहे, तिलाही मान दिला पाहिजे ना आपण. मग ती बोलेल. कविता तू बोलून टाक काय असेल ते. बोल. या आतमध्ये. हो आत या. मी चुकले, मला माफ करा. ह्या घरात आणताना तुम्ही माझ्या बाबांना म्हणाला होतात ना सून नाही मुलगी घेऊन जातीये म्हणून. मग ह्या मुलीला माफ नाही करणार? आई असं रागावू नका ना. कशाला रागावू? प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागावं. असं तोडून नका बोलू आई. आज ना मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक केलाय. चला बरं, 1-2 घास खाऊन घ्या आणि त्याच्याबरोबर मनातला सगळा राग गिळून टाका. मला तुझ्या हातचं खायचं नाहीये. मी माझ्यापुरता स्वयंपाक करून घेऊ शकते. उगीच कोणाचे उपकार नकोयत. आणि
तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते. आजपासून बहुतेक माझे कडकडीत उपवास सुरू. आई मला माफ करा, चुकले मी. पण तुम्ही नाही जेवलात तर मीही नाही जेवणार. तो तुझा निर्णय आहे. माझा निर्णय मी तुला सांगितलाय. उचलत नाहीये. अरे मग परत लावून बघ ना. हा, आणि यात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. ही मी मला दिलेली शिक्षा आहे. आई केकेचा फोन आहे. घे. स्पीकरवर टाक फोन. हो. हॅलो केके. हॅलो. मंदार दादा, तुझ्या आजूबाजूला कोणी नाहीये ना? हा नाही कोणी नाहीये. कोणीच ऐकत नाहीये. आणि तू फोनवर आहेस कोणालाच माहित नाहीये. आणि स्पीकरवर पण नाही हा फोन. मंदार दादा, तू मला भेटायला येशील का रे? का? माझं ना तुझ्याकडे थोडं काम आहे. भेटूनच बोलाल मी तुझ्याशी. कुठे यायचंय? पत्ता मी पाठवतो तुला, मग तू तिथे ये. हो चालेल चालेल. येतो मी. हो येतोय येतोय. बेकार बेकार ऍक्टिंग करता तुम्ही पम्मी मॅडम. मी काय म्हणतो, येणाऱ्या वेब सिरीजला तुम्ही मला पण घेऊन जाता का? आई मी खरंच जाऊ? मंदार, तुला त्या नटीला भेटायला जावंच लागेल. नटी? आई केकेचा फोन आला होता. हो, पण कुणाच्या सांगण्यावरून हे मला पक्क ठाऊक आहे. मंदार नाव आहे माझं. तेच ते. मी लाडाने तुला मंदू म्हणते की नाही? पण मला इथे केकेने बोलवलं होतं ना. हा, माझ्याच कामासाठी बोलवलं. म्हणजे काय काम होतं तुमचं? काय आहे ना, माझं खूप महत्वाचं काम आहे. शुभूकडे. कुठे येतो? त्याचा फोन पण लागत नाही. नेमका कुठे गेलाय? मलाही माहित नाहीये. ए, असं काय करतो सांग ना. अहो मी सांगते. बाळ कुठे येते? बाळ कुठे गेलाय ते? अगं सरू, तू सांग सांग. तू सांगणार आहेस का? मला ऐकायला आवडेल तुझ्याकडून. कुठे गेलाय शुभू? बाळ पुण्याला गेलाय.
पुण्याला काय काम आहे पुण्याला? आहे एक काम महत्वाचं, तुमच्या शूटिंग पेक्षा सुद्धा. असं काय महत्वाचं काम आहे? तन्वीला भेटायला गेलाय तो. तन्वी? हा, तीच तन्वी जिला तुम्ही बाळाबद्दल भलत असेल तर सांगितलं होतं, आठवतंय का? मी कुठे काय सांगितलं? आणि मी कशाला जाऊ पुण्याला तिला असं काही सांगायला? आणि तसं पण मला माझ्या शूटिंग मधनं अजिबात वेळ नसतो. नाही, पण तरी सुद्धा काही कामांसाठी तुम्ही अगदी बरोबर वेळ काढता, हो ना? कौतुक वाटतं तुमचं मला खूप. तुम्ही बाळ आणि अश्विनीची मैत्री घडवून आणली इथपर्यंत ठीक होत, पण हे जे वायफळ प्रयत्न करताय ना ते सगळे आता बंद करा, कारण शुभंकर आणि तन्वीचं लग्न ठरलंय. काय? जेडूत कम काय झालं पम्मी दी? काही नाही, तुमच्या दीदीला धक्का सहन नाही झालाय, डॉक्टरकडे घेऊन जा तिला. 1 मिनिट, डॉक्टरची गरज मला नाही, तुला आहे शरू. कारण त्या तनूने ना शुभूला कधीच नकार दिला. त्यांचं लग्न नाही होऊ शकत. उतावळा नवरा, गुडघ्याला काय ते समथिंग बाशिंग. तेच ते. नाही, पण तुम्हाला कसं कळलं तन्वीनी शुभंकरला नकार दिलाय ते? तुम्ही होतात का तिथे? का तुम्हीच नकार द्यायला सांगितलं तिला? मी कशाला सांगू? मला काय गरज आहे? तुम्हाला गरज नसेल, पण मला गरज वाटली बाळासाठी तिच्या होकाराची, म्हणून मी तिला जाऊन भेटले. समजूतदार आहे मुलगी, ऐकलं तिने माझं. तन्वीने लग्नाला होकार? म्हणजे काय? तिने होकार दिला म्हणून तर बाळ पुण्याला गेलाय. मला माहितीये तुम्ही बाळला शोधण्यासाठी किती जीवाचा आटापिटा करताय ते, म्हणून म्हटलं आपणच सांगून टाकावं तुम्हाला. आता थोडं डोकं शांत झालं असेल ना तुमचं? की बाळ तन्वीला भेटायला गेलाय म्हणून अजून डोकं फिरलंय तुमचं. माझ्यावर विश्वास बसत नाहीये तुमचा? मी आता मुहूर्त शोधतीये. एखादा चांगला मुहूर्त मिळाला ना की दोघांचा साखरपुडा उरकून टाकणार आहे. तुम्हाला आमंत्रण देईन ना, यायचं ना नक्की. मंदार, मम्मी मॅडम काय म्हणत होत्या बाई? तन्वीचं शुभंकरशी लग्न? गप्पा बस. त्यांच्या लग्नाचा विषय ना काढू नकोस तू. पम्मी दी, केकेने विषय नाही काढला तरी शुभंकरच्या मम्मीने ठरवलं म्हटल्यावर लग्न होणारच ना. नाही होणार. पम्मीने ठरवलं ना तर नाही होणार. अहो पम्मी मॅडम, नगरकर बाईंनी एकदा ठरवलं ना की मग ते कोणाचंच ऐकत नाही. आणि पम्मीने एकदा ठरवलं ना की पम्मी स्वतःच पण ऐकत नाही. काय बोललात तुम्ही? वा, पण हे वाक्य मी हिंदीतून ऐकलंय. हिंदीत पण मी हेच म्हणेन, अगर मी एकदा ठरवलं ना की मी स्वतःच पण ऐकत नाही. हे हिंदीतून होतं? असेल. पम्मी दी, नका चिडचिड करून घेऊ. त्यापेक्षा शुभंकर तन्वीला भेटायला गेला याचं भांडवल करा. म्हणजे या गोष्टीचा फायदा करून घ्या. ते कळलं ग. फायदा कसा करू ते सांग. अश्विनीला फोन करून सांगा की शुभंकर तन्वीला भेटायला गेलाय ते. त्यानं काय होईल?
अश्विनीला कळलं की तिच्या मनात शुभंकर बद्दल काय भावना आहेत ते कळतील, तिच्या भावना उफाळून येतील. म्हणजे तुम्हाला फार काही करावंच लागणार नाही. OMG, व्हेरी नाईस आयडिया. लेट्स गो टू बुटीक. केकू, झेंडू, फॉलो मी. चला जाऊ दे. बाहेर गेलाय बाळ. खूप महत्वाचं काम आहे. कुठे गेले असतील फोटोग्राफर? पम्मी दी, तू इथे? हा, काय मग आशू, कसला विचार करत होतीस? शुभू भेटायला आला नाही याचा? नाही ग पम्मी दी, मग मग कसला विचार करत होतीस? कसलाच नाही. OMG, कसलाच नाही म्हणजे तू शुभूचा विचारच करत नव्हतीस का? काय? नाही म्हणजे तो कसा असेल, कुठे असेल याचाच विचार करत असशील ना? तसं काही नाहीये. एक मिनिट, तसं नाहीये म्हणजे तू आता तोच विचार करत होतीस ना? हा, अगं म्हणजे नाही. हो की नाही? पम्मी दी, विचार काय करायचा त्यात? अगं बाईंनी त्यांना पाठवलंय, मग काळजी कसली? बर, म्हणजे शुभू कुठे गेलाय हे तुला नाही सांगितलं तरी चालणार आहे. तुला माहितीये का कुठे गेले फोटोग्राफर? हो, मला माहितीये, पण तुला कशाला सांगू? तसे तू त्याचा विचार करतच नाहीयेस. तुला खरंच माहितीये का? अगं हो, पण जाऊ दे, तुला सांगितलं ना तर तुला उगाच वाईट वाटेल. का? काय झालं? सांग ना पम्मी दी. नाही बाबा, नाही, माझ्याने नाही सांगवणार आणि तुझ्याने ना ऐकवणार पण नाही. नको नको, ए बाबा केकू, तूच सांग. नाही नको, राहू दे, तू तरी कसं सांगशील? शेवटी तुझा मित्रच आहे ना तो. जाऊ दे बाबा, मीच माझ्या काळजावर दगड ठेवून सांगते. आशू, शुभू आहे ना, पुण्याला गेलाय. आता तो पुण्याला का गेलाय हे तुला सांगायला नको, तरी पण मी तुला सांगते, तो ना तन्वीला भेटायला गेलाय. खरंच, माझ्यावर विश्वास नसेल ना तर या केकूची शपथ. पम्मी दी, आता तो पुण्याला का गेलाय हे तुला सांगायला नको, तरी पण मी तुला सांगते, तो ना तन्वीला भेटायला गेलाय. खरंच, माझ्यावर विश्वास नसेल ना तर या केकूची शपथ. अहो पम्मी मॅडम, तुम्ही तुमचा गळा पकडून शपथ घेतली असती तरी चाललं असतं. केकू, नाही, आता पडलाच आहात गळा तर नाही, पकडलाच आहे गळा तर घ्या शपथ. पम्मी दी, खरंच फोटोग्राफर पुण्याला गेलेत का? अगं हो, शुभूच्या मम्मीनेच सांगितलं. पण शुभूनं तन्वीला भेटायला गेलाय म्हणून मला खूप वाईट वाटतंय बघ. चांगलंच आहे ना पम्मी दी. अगं त्यांचं आता लग्न होणार आहे, एक दुसऱ्याला वेळ द्यायला पाहिजे. पण मग तुला दिलेल्या वेळेचं काय? तू वाट बघत होतीस ना मग? आणि तसंही एक फोन करून सांगताच आलं असतं. काय केकू? बरोबर आहे. अगं पम्मी दी, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, नाहीतर फोटोग्राफर असं वागणार नाही. हो का? त्या दोघांचा ना साखरपुडा होणार आहे असं ती शुभूची मम्मी सांगत होती. अगं मग चांगलंच आहे ना, फोटोग्राफरच्या आई आहेत त्या फोटोग्राफरसाठी चांगलाच निर्णय घेतील. अगं पण तू त्याची मैत्रीण आहेस ना? मैत्रीण तर मी आहेच, आणि त्याने काय फरक पडतोय? पम्मी दी, ऐक ना, मी काम करते आहे, मॅडमला हे काम पूर्ण करून द्यायचंय. केकू, एव्हा ना शुभू आणि तन्वी भेटले असतील ना? हा, शुभंकर आणि तन्वी एकमेकांना भेटले असणार.
असो. चल का आशू, बाय.